तर आपण थेट अंधेरीमध्ये जाऊयात। आमचे प्रतिनिधी रणजित इंगळे आपल्या सोबत आहेत। रणजित, आता मतमोजणीची तयारी त्या ठिकाणी झालेली आहे, कशा प्रकारे मतमोजणीची तयारी होते? बॅलेट पेपरने आधी मतमोजणी होईल आणि त्यानंतर ईव्हीएमची मतमोजणी। नक्कीच निखिला, मुंबई का किंग कोण या प्रश्नाचं उत्तर आता मिळण्यासाठी थोड्या वेळामध्ये सुरुवात होणार आहे। मी सध्या अंधेरी येथील या मतमोजणी केंद्राबाहेर आहे आणि आतमधली तयारी पूर्णपणे झाली असली तरी बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या भागाला जे आहे ते छावणीचं स्वरूप आलेलं आहे। या ठिकाणी अंधेरी जे काही वॉर्ड आहेत, 11 वॉर्ड आहेत, के उत्तर आणि के पूर्व या भागातील 11 वॉर्डचं या ठिकाणी मतमोजणी होणार आहेत आणि यावेळेस वेगळी पद्धत असणार आहे, कारण का सुरुवातीला 2-2 वॉर्ड असे करून त्याची मतमोजणी होणार आहे। त्यामुळे आता एका प्रभागाचा निकाल लवकरात लवकर हाती येणार आहे। जर तुम्ही आतमध्ये दृश्य पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे। या ठिकाणी बाहेर काही राजकीय प्रतिनिधी असतील किंवा राजकीय पदाधिकारी असतील किंवा निवडणूक अधिकारी असतील, हे या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि थोड्याच वेळामध्ये या मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि मुंबई कोणाची याचं उत्तर आता ज्याकडे सर्वांचं अख्ख्या देशभराचं लक्ष लागलं होतं की मुंबई ठाकरे बंधूकडे राहील की भाजपकडे जाईल, हे देखील आता थोड्याच वेळामध्ये समजण्यास सुरुवात होणार आहे। आणि या ठिकाणी जर मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे, संपूर्ण तयारी झालेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये या मतमोजणीला सुरुवात होईल। निखिला, नक्कीच रणजित, आणि आपण पाहतो की मुंबईमध्ये तसंच संपूर्ण राज्यामध्ये ज्या ज्या शहरांमध्ये ज्या महापालिका आहेत तिथे ही मतमोजणी सुरू होणार आहे। संपूर्ण स्क्रीनवर तुम्हाला हा निकाल पाहता येणार आहे। त्याचबरोबर आणखी एक ब्रेकिंग न्यूज पुण्यामध्ये, घड्याळ की कमळ, सत्तेच्या 2 पक्षांमध्येच ही लढाई आहे। भाजप एक हाती पुणे की मग सत्ता भाजप इथे राखणार की मग अजित पवार यामध्ये काही बाजी मारणार? सगळ्यांचं लक्ष पुण्याकडे देखील असणार आहे, पिंपरी चिंचवडकडे देखील असणार आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी अजित पवारांनी मोठा जोर लावलेला आहे। मैत्रीत कुस्ती असा प्रकार पुणे आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी झालेला होता। त्यामुळे आता पुणे आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी भाजप सत्ता राखणार की मग अजित पवार यांना काही चान्स त्या ठिकाणी मिळणार, हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीसाठी आता अवघा काही मिनिटं जी आहेत ती उरलेली आहेत। मतमोजणी नेमकी कशी होणार ते थोडक्यात आपण या ठिकाणी पाहूयात। तर समजा मुंबईचं आपण पाहिलं तर 227 जागांचे निकाल येणार आहेत, त्यामध्ये 23 ठिकाणी एकाच वेळी मतमोजणी होणार आहे। प्रत्येक मतमोजणी केंद्रावर आधी 2 वॉर्ड मोजले जातील, त्यानंतर 2 वॉर्डचा निकाल लागल्यावर पुढचे 12 वॉर्डचे निकाल जे आहेत ते सुरू करण्यात येतील। असे 23 केंद्रांवर सुरुवातीला 46 जागांचे निकाल जे आहेत ते आपल्या समोर येणार आहेत। पूर्ण निकाल येतील 46 जागांचे। त्याचबरोबर पुढचा निकाल त्यानंतर जाहीर होणार आहे। एका टेबलवर 15 मशीन असतील। पहिला राऊंड या ठिकाणी मोजला जाईल आणि त्यानंतर पुढचा राऊंड जो आहे तो मोजला जाणार आहे। नक्कीच, आणि जो निकाल येणार आहे ते या ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। पुण्याकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष आहे, काका पुतण्याची ही जोडी जी आहे ती कमाल करणार की भाजप आपला गट राखण्यात यशस्वी होणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर पुणे आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणची लढाई यावेळेला वेगळी आहे, कारण अजित पवार आणि शरद पवार पुन्हा या निमित्तानं एकत्र आलेले आहेत। ते दोघे एकत्र राहणार का, विलीन होणार का, याचा निकाल पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दादांना किती यश मिळतं यावर खरं तर अवलंबून असणार आहे। त्यामुळे पुण्यामध्ये आता कोण बाजी मारणार, भाजप आपली सत्ता राखणार का? मगाची चंद्रकांत दादा या ठिकाणी म्हणाले की जवळपास 100च्या वर जागा आम्हाला पुण्यामध्ये मिळतील। नक्कीच, आणि या प्रचारात आपण पाहिलं तर अजित पवार देखील अगदी आक्रमकपणे उतरले होते। भाजपच्या प्रश्नांना तोडीस तोड उत्तर अजितदादाही देत होते, त्यामुळे नेमका निकाल कोणाच्या बाजूने लागणार हे थोड्याच वेळात कळेल। तर मुंबईमधले हे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। मुंबईमध्ये आता मतमोजणीची ही तयारी पूर्ण सुरू झालेली आहे, काउंटडाऊन सुरू झालेलं आहे काउंटिंगचं। अशा वेळेला आपण 2 प्रभाग पाहतोय या ठिकाणी, 182 आणि 183 दोन्ही ठिकाणी या सगळ्या टेबलवर एकाच वेळेला मतमोजणी सुरू होणार आहे। जसं सांगितलं की 23 ठिकाणी या ठिकाणी मतमोजणी होईल। प्रत्येक मतमोजणी केंद्रावर 2 वॉर्ड मोजले जाणार आहेत। त्यामध्ये आपण पाहिलं की आपण 182 आणि 183 असे हे 2 वॉर्ड आहेत। तर इथे ही मतमोजणी सुरू होणार आहे। सुरुवातीला 23 केंद्रांवर सुरुवातीला 46 जणांचे निकाल आपल्या समोर येतील, पूर्ण निकाल येतील। 3 राऊंड पर्यंत हा पूर्ण निकाल समोर येऊन जाणार आहे। तर नाशिकची देखील दृश्य पाहतो, नाशिकमध्ये सुद्धा तसंच मतमोजणी होणार आहे। 2 वॉर्डची पहिली मतमोजणी होईल आणि त्यानंतर पुढचे 2 वॉर्ड घेतले जातील। असे एकाच वेळेला 46 जणांचे निकाल आपल्या समोर येणार आहेत। झटपट निकाल येतील, एक नवीन पद्धत आहे, याआधी अशा प्रकारची पद्धत नव्हती।
त्यावेळेला एक एक वॉर्डचा निकाल आपल्या समोर येत होता. कोण आघाडीवर कोण पिछाडीवर असं येत होतं. 3 राऊंड ज्यावेळेला मोजले जातील त्यानंतरच निकाल जो आहे तो स्पष्ट होणार आहे की कोण जिंकला कोण हरला. नक्कीच मतमोजणीसाठी कर्मचाऱ्यांचा देखील मोठा फौजफाटा या ठिकाणी आपण पाहतोय. 759 पर्यवेक्षक आणि 770 सहाय्यक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जे काउंटिंग सेंटर्स आहेत त्या ठिकाणी सध्या उत्साहाचं वातावरण तर पाहायला मिळतंय. पण नेमका मुंबईचा महापौर कोण होणार हा आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कॅमेरा पर्सन योगेश सावंतसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. नक्की सर्वांचं लक्ष आहे ते मुंबईकडे एक ऐतिहासिक असा हा निकाल लागणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि त्याचबरोबर शिवसेनेमधली फूट आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरे आपली सत्ता राखण्यामध्ये यशस्वी होतात की मग इथे भाजप आणि शिंदेची शिवसेना इथे बाजी मारते. महापौर कोणाचा होणार, मुंबई कोणाच्या ताब्यात जाणार याचा निकाल आज लागणार आहे. 15,908 उमेदवार रिंगणात आहेत. कोणाचं भविष्यात चमकणार हे अगदी अर्ध्या तासात आपल्या सगळ्यांसमोर येणार आहे. तयारी कशी सुरू आहे मतमोजणीची ती मुंबईतली ही दृश्य आपण पाहतोय. प्रभाग क्रमांक 183 असेल आणि 182 कशी तयारी सुरू आहे ते आपण पाहतोय. तर आपण पुण्याकडे जाणार. पुढच्या 25 मिनिटांमध्ये पुढचा निकाल जो आहे तो आपल्या समोर येणार आहे. पुण्यामध्ये घड्याळ की कमळ सत्तेतल्या 2 पक्षांमध्ये खरं तर टशन आहे. भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यामध्ये ही टशन असणार आहे. तर सेनाभवनाची इथली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतो. बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेबांची मुंबई असं ज्याला म्हटलं जात होतं, आज ते चित्र राहणार का? एक भावनिक क्षण असेल मराठी माणसासाठी, शिवसैनिकांसाठी देखील एक भावनिक असा क्षण असणार आहे. राजकारण बाजूला ठेवूया, मात्र मुंबई मराठी माणसाची किंवा मराठी माणूस आणि मुंबई हे एक जवळचं नातं, मराठी माणूस आणि शिवसेना हे एक भावनिक नातं. हे आज काय नेमकं घडणार याकडे लक्ष असणार आहे. शिवसेना भवन या ठिकाणी नेहमीच मराठी माणसाची खरं तर विशाली नेहमी गर्दी असते. एक असा वेगळा एक भावनिक क्षण खरं तर या निमित्तानं असेल. बाळासाहेबांचं स्वप्न म्हणून दोन्ही बंधू या निवडणुकीनिमित्ताने एकत्र आले. आता बाळासाहेबांचं हे स्वप्न पूर्ण होणार का? खरं तर भावनिक साथ अशी मराठी माणसाला ठाकरे बंधूंकडून यावेळी दिली गेली आहे. त्याला मराठी मतदार प्रतिसाद देतात का हे थोड्याच वेळात कळेल.